त्यापासून सर्वे करा ना, आमच्या पक्षामध्ये आयाराम किती आणि गयाराम किती आहेत, आमच्या पक्षाने कोणत्या लोकांना उमेदवारी दिली, त्यांनी किती वर्ष आमच्यासाठी कामं केलेत, आणि समोरच्या पक्षाने जाऊन विचारा, तुमच्याकडे आलेले पक्षातील लोक आहेत त्यांनी किती वर्ष कामं केले, त्यांची निष्ठा काय आहे ही त्यांना तुम्ही विचारा, तुम्हाला कळेल आणि लोकांनाही कळेल आपण काय करायला पाहिजे ते. वसई विरारच्या जनतेला विकास हवाय, त्यांना रस्ते पाहिजेत. मॅडम इकडची लोक एकदम सर्वसामान्य आहेत, यांना लगेच हवाई जहाज नकोय. अरे त्यांना राजधानीमध्ये बसवायची जर ताकद द्या, तेवढी तर तिकीट त्यांच्या ऐपतीची असायला पाहिजे ना. जंक्शन अजून झालेलं नाही, पहिला ते करा. बिचारे लोक रेल्वेमध्ये तुम्ही बघत असते जो वसई विरारला येतं ना, इकडे राज्य शासन फेलियर आहे. मुंबईतल्या माणसाला वसई विरारपर्यंत पाठवायला लागल्यात ना, कुठेतरी आपण चुकतोय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. स्थानिक माणसांना आपण मुंबईमधनं खाली करून वसई विरारला पाठवतो. वसई विरारच्या माणसाला 40 लाखाची घरं परवडत नाही. उद्या ह्यांचं जर घर तुटलं, 10 लाखाचं घर विकून तर 40 लाखाचं घर घेऊ नाही शकत. त्या बिचारा कोण ढाळलं जायचंय म्हणजे आम्ही फक्त पळापळीच करायचं का? आम्ही जिथे राहतो तिकडे आम्हाला आमच्या हक्काची घरं द्या. स्थानिक माणसांचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही जिथे राहतो तिकडे आम्हाला माझं परवडेल असं घर द्या. तुम्ही सुरुवातीला सांगतात की आम्ही इकडे पक्की घर देऊ, पहिला मुंबईमध्ये तर द्या, गिरणी कामगारांना तर द्या, नंतर इकडे या.